मुख्यमंत्र्यांचं 1 तासाचं मराठा आरक्षणावर निवेदन झालेलं आहे, मात्र विरोधक यावर असमाधानी आहेत। माझ्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहेत बोलण्यासाठी। मुख्यमंत्र्यांचं 1.25 तास मराठा आरक्षणावर निवेदन झालं, मात्र कायदेशीर बाबींवर चर्चा झाली नाही आणि निवेदन देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की नव्या आयोगाला आता किती वेळ लागेल असा आपला एक प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे। कायदा आणू शकतो आणि परवापासूनच आरक्षण दिलं जाऊ शकतं असं आपण म्हटलं, तर ह्या कायदा करण्यासाठी सरकारला काय अडचणी आहेत? आता 2-3 गोष्टी आहेत। आम्हाला जे प्रश्न विचारायचे ते हेच आहेत की क्युरेटिव्ह पिटिशन हा जरी एक पर्याय असला तरी माझ्या मताप्रमाणे माझं वैयक्तिक मत आहे की हे मृगजळ आहे। क्युरेटिव्ह पिटिशनची कुठलीही संविधानिक तरतूद कायद्यात नाही आहे। कायद्यामध्ये रिव्ह्यू पिटिशनची तरतूद आहे कलम 137 नुसार। तर सुप्रीम कोर्टानं काही फैसला दिला आणि तुम्हाला तो मान्य नसेल तर तुम्ही 137 खाली रिव्ह्यू पिटिशन करू शकता। तो महाराष्ट्र सरकारने केला आणि तो पुन्हा रद्द झालेला आहे। त्यामुळे 2018चा कायदा आता रद्द स्थितीमध्ये आहे। क्युरेटिव्ह पिटिशन तो जिवंत होईल का मला वाटत नाही। त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशन जर यशस्वी झाला नाही किंवा त्यावर निकाल लागू शकला नाही तर पुढे आपण काय करणार? तर कधी निकाल लागेल हे आपल्या हातात नाही आहे, कितीही वेळ लागू शकेल। मग पर्याय काय? तर पर्याय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे की नवी कायदा आम्ही आणू फेब्रुवारीमध्ये। फेब्रुवारी का? ते एकतर ते नवीन बॅकवर्ड क्लास कमिशन नेमणार असतील, नवीन आकडे काढणार असतील, मग त्याकरता 2 महिन्याचा अवधी 1 महिन्याचा अवधी त्यांना पुरेसा आहे का? किंवा त्याची गरज नसेल, गायकवाड आयोगाचाच त्यांना जर पुरावा घ्यायचा असेल तर ते परवा दिवशी अध्यादेश काढू शकतात। गायकवाड आयोग अपयशी ठरलं असं सुद्धा आरोप केला। सुप्रीम कोर्टाने म्हटलं, आरोप नाही कोणी केलेला। सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की गायकवाड आयोगानं मराठा समाज बॅकवर्ड आहे दाखवायला ते अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे 50% मर्यादा ओलांडता येणार नाही। त्यामुळे त्यांनी मुळातच गायकवाड आयोग खारिज केलेला आहे सुप्रीम कोर्ट। जर हे प्रकरण केंद्राकडे गेलं तर आचारसंहिता सुद्धा आता फेब्रुवारीपर्यंत लागू शकते। आता केंद्राकडे हे नेतच नाहीत ना। आमची मागणी आहे की तुम्ही पंतप्रधानाच्या दारात न्या, तिथं काहीतरी कायदा करायचा प्रयत्न करा, हे नेत नाहीत। आता मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात काय आहे ते आम्हाला कळत नाही। या संपूर्ण मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचं निवेदन संपलं, त्यानंतर विरोधक मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर असमाधानी असल्याचं त्यांनी दर्शवलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह मी श्रेयश पांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।